विरार सुटकेसमधील कवटी प्रकरण, त्या महिलेचं धड नाल्यातून केले हस्तगत। वसई विरारमध्ये सुटकेसमध्ये आढळलेल्या महिलेच्या कवटी प्रकरणात त्या महिलेचं धड मांडवी पोलिसांनी मंगळवारी नाल्यातून हस्तगत केलं। सुमारे 4 तास नाल्यात शोध मोहिमेनंतर हे धड मिळालं। 8 जानेवारी रोजी या महिलेचा पतीनं तिची हत्या करून धड आणि शीर वेगळं केलं होतं। 14 मार्च रोजी हा प्रकार समोर आला होता। नालासोपारामधील रहमतनगरमध्ये राहणारी उत्पला हिप्परगी वय वर्ष 51 या महिलेची कवटी विरार फाटा येथील पिरकुंडा दर्गाजवळील झुडपात आढळली होती। मांडवी पोलीस आणि गुन्हे शाखा 3च्या पथकाने या प्रकरणाचा तपास केला होता। घटनास्थळी आढळलेल्या एका सराफाच्या बटव्यावरून महिलेची ओळख पटवण्यात आली होती। त्यानंतर पुढील तांत्रिक तपास करून महिलेचा पती हरीश हिप्परगी वय वर्ष 49 याला अटक करण्यात आली होती। कौटुंबिक वादातून त्याने पत्नीची हत्या केली। 8 जानेवारी 2025 रोजी त्याने पत्नीची गळा दाबून हत्या केली आणि नंतर विरारच्या देशमुख फार्मजवळ नेऊन तिचे डोके कोयत्याने कापलं। त्यानंतर तिचं धड नाल्यात फेकलं तर डोके एका सुटकेसमध्ये घालून विरार फाटा येथील पिरकुंडा दर्ग्याजवळ टाकून दिलं होतं। या प्रकरणाचा तपास मांडवी पोलीस करत आहेत। मंगळवारी सकाळी मांडवी पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांना मदतीनं शोध मोहीम राबवली। हा नाला मोठा असल्यानं धड सापडणं कठीण वाटत होतं। पोलिसांनी आरोपी हरीश हिप्परगी याला देखील घटनास्थळी आणलं होतं। त्यानं नेमकी जागा दाखवली। सुमारे 4 तासांच्या शोध मोहिमेनंतर तिचं धड आढळलं। पोलिसांनी पंचनामा करून ते ताब्यात घेतलंय। हे धड कुजलेल्या अवस्थेत आहे। आम्ही ते शवविच्छेदन करण्यासाठी पाठवलंय, अशी माहिती मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी दिली आहे। काय आहे प्रकरण? उत्पला हिप्परगी ही महिला मूळची पश्चिम बंगालच्या नेहाट्टी गावात राहणारी होती। 25 वर्षापूर्वी ती पती आणि मुलाला सोडून मुंबईला आली होती। त्यानंतर एका बारमध्ये ती काम करत होती। त्या बारमध्ये काम करणाऱ्या हरीश हिप्परगी याच्याबरोबर तिची ओळख झाली। त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले आणि दोघांनी लग्न केलं। दरम्यान बार बंद झाल्यावर हरीशनं इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय सुरू केला आणि ते मुंबई सोडून नालासोपारा इथे राहण्यासाठी आले। त्यांना 22 वर्षाचा एक मुलगा देखील आहे। दरम्यान दोघांमध्ये कौटुंबिक वाद वाढले। उत्पला मध्ये गावे जात होती आणि 4-4 महिने गावी मुक्काम करायची। ती मुलाला घेऊन सोडून जाण्याची धमकी देत होती। त्यामुळे वाद विकोपाला गेला। अखेर 8 जानेवारीच्या रात्री दोघांमध्ये याच कारणावरून वाद झाला आणि हरीशनं गळा आवळून तिची हत्या केली।